लय दिवसापासून अज्जूचा माया मागे नाला चालू होता की आपल्या दुकानचं ओपनिंग होणार आहे आणि तिथं तुम्हाला याच लागेल. अखेर तो दिवस आला आणि पांढरा फटक सुटर घालून मी येऊन बसलो अकोल्यात. एक तर थंडीचे दिवस आणि टू व्हीलरवर संध्याकाळचा प्रवास सोपं काम नाही भाऊ. मित्रासाठी काही करा लागते. येता बरोबर अजूची भेट घेतली आणि पहिला प्रश्न त्याला हे केला की अरे या दुकानाचं नाव एवढं कठीण ठेवून दिलं, आमच्यासारख्या सामान्य माणसानं कसं वाचा. लय प्रयत्न केल्यावर मला या दुकानाचं नाव क्लिअर वाचता आलं, चॅटर बॉक्स म्हणून. माझ्या मित्राने नव्याने सुरू केलेल्या या दुकानावर तुम्हाला मिळेल चॉकलेट बाउल, 4 वेगवेगळ्या फ्लेवरचे मोजितो. आपल्यासारख्या साध्या माणसासाठी इथं गुळाचा चहा, बासुंदी चहा आणि बन मस्का आहे बरं का. आपल्या मित्राच्या दुकानाचा पत्ता आहे आकाशवाणीच्या अपोजिट साईडला सिव्हिल लाईन चौकामध्ये अकोला. गुरुवार असल्यामुळे मला शेगावला लवकर जायची घाई तर होतीच, पण तेवढ्यात माझी नजर पडली ब्रदर्स ग्रुपच्या आधारस्तंभ जीके भाऊवर. जीके भाऊची भेट घेतली आणि अजू सोबत एक लंबा सटांग फोटो काढून घेतला. निघता निघता अकोल्याचे एकमेव चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौस्तुभ भाऊची भेट घेतली आणि ब्रदर्स ग्रुपच्या आपल्या सगळ्या जीवाभावाच्या माणसांची भेट घेऊन युवराज भाऊ सोबत मी निघालो शेगाव जाण्यासाठी. पण रस्त्यात युवराज भाऊनं माझ्यासोबत धोका केला. म्हणे याच्या पुढचा प्रवास तुम्हालाच करायचा आहे, कारण की माझ्या गाव बाळापूरच आहे. शेगावात पोहोचता बरोबर नियमाप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेतले आणि गुरुवार होता म्हणून मी येऊन पोहोचलो श्रींच्या मंदिरात. येता बरोबर श्रींच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. त्यानंतर श्रींच्या पालखी सोहळ्याने गुरुवारच्या या पावन दिवसाची सांगता झाली. भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली.